आज सुट्टीचा दिवस आणि मी बनवत आहे वडापाव। त्यामध्ये मी टाकते मोहरी, जिरे आणि ही पेस्ट लसूण मिरचीची। आता ह्याच्यामध्ये मी टाकते हळद आणि हे स्मॅश केलेले बटाटे घेतले छोटे छोटे मीडियम साईजचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते। टाकते चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। तरी ही आपली भाजी तयार आहे। मी असे छान वडे केलेत आणि हे आता आपण तळूयात। एवढं कर। गरम वडापाव तयार आहे।